कंबाईनच्या सीसॅटमध्ये हा प्रश्न विचारला होता बघा. संख्यांच्या मांडणीवर अनुक्रमे वाय व झेडची किंमत काढा. आता त्यांनी ना सर्कल दिलेत आणि त्याच्यामध्ये ना 4 संख्या दिलेल्या आहेत. तर तुम्हाला लगेच समजून येईल की बघा याच्यामध्ये ना 11 आहे या सेकंड सर्कलमध्ये. त्याच्यामुळे इथे मल्टिप्लिकेशनचं काही वाव दिसत नाही, कारण 3ने 11ला भाग जात नाही, 8ने जात नाही. ठीक आहे, इथे पण बघा 17 आहे. त्याच्यामुळे आपण ना ॲडिशनचंच लॉजिक लावून बघूया. आता या सर्कलमध्ये बघा आपण ना ॲडिशन करूया. 9 आणि 4 किती झाले? 13. 8 आणि 3 12. नाही, 9 आणि 3 किती झाले? 12. आणि 8 आणि 4 12. बघा अपोजिटवाल्यांची संख्येची जी ॲडिशन आहे ती सेम येते. 9 आणि 3 12, 4 आणि 8 12. ह्या सर्कलमध्ये बघूया आपण. बघा 27 आणि 26ची ॲडिशन किती होते? 26 दुने 52 आणि 1 53. 43 आणि 10 किती? 53. म्हणजेच अपोजिटवाले जे संख्या आहेत ना त्यांची ॲडिशन इक्वल होते. मग आता ह्या सर्कलमध्ये 11 आणि 3 किती? 11 आणि 3 14. 8मध्ये किती जर आपण मिळवले आपल्याला 14 येतील? तर 8मध्ये आपण 4 मिळवले तर आपल्याला 6 मिळवले तर आपल्याला 14 येतील. म्हणजे झेडची व्हॅल्यू 6 असू शकते. आणि या सर्कलमध्ये बघा 17 आणि 10 किती? 27. आणि 18मध्ये किती मिळवले तर आपल्याला 27 येतील? तर 18मध्ये आपण 9 मिळवले तर 27 येतील. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 1, 6 व 9. म्हणजे ज्या अपोजिटच्या संख्या आहेत ना त्यांची जी ॲडिशन आहे ती सेम यायला पाहिजे. मग याचं उत्तर येईल उत्तर अ 6 व 9.